भक्त होऊ शकतो, पण जोपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये संतांची प्राप्ती होत नाही तोपर्यंत कोणीच म्हणायचं नाही. कोणी किती म्हणून मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी हे करतो, मी ह्या वाऱ्या करतो आणि त्या वाऱ्या करतो, कारण संतांशिवाय प्राप्तीच नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून संत फार महत्वाचे. त्यावेळेस आमचं आयुष्य भाविक होऊ शकतं, आणि भाविक झालं तर मग आमच्या आयुष्यात देव काय करतो? आमच्या ठिकाणचं उच्चिष्ट काय? आमच्या आयुष्यातलं उच्चिष्ट काढतो. उच्चिष्ट आता आमच्या ठिकाणी उच्चिष्ट कोणतं आहे? अनेक जन्मापासून वासना असतात, अनेक जन्मापासून क्रोध कामादी विकार असते, अनेक जन्माचं अहंकार, प्रारब्ध, पाप संचित अनेकांनी हे गच भरलेलं आहे. काय मागच्या जन्माचं आहे, उच्चिष्ट आहेत का नाही? या जन्माकरता ती उच्चिष्ट आहे, आणि आम्ही संतांकडे गेल्यानंतर आमचं उच्चिष्ट हे कोण काढतं? स्वतः भगवंत काढतो. आणि मग या ठिकाणी शुद्ध अंतःकरण झालं, मग आपण त्याला म्हणतो भगवंतानं आमच्या ठिकाणी उच्चिष्ट काढलं, आमचं कार्य केलं, आमचं जे कर्म आहे ते भगवंताकडे गेलेलं आहे. आमचं जे काय दोष आहे ते भगवंताकडे गेलेले आहे. कोण घेऊन गेलं? स्वतः संत आले आणि घेऊन गेले. भगवंत येत नाही, आम्हाला संत भगवंताकडे नेतात आणि शुद्ध करून, मग ते कोणीही असो, ब्राह्मणच पाहिजेत असं आहे का? एक श्लोक आहे गीतेचा भगवंताने, मामी पार्थ व्यापाश्रित्य ये पिशो पापयोनयः श्रेयो वैशास्तदा श्रुते स्तेपियांते परागते. कोण सांगितलं? पापी असेल, मामी पार्थ व्यापाश्रित्य ये पिशो पापयोनयः, पापी असेल किती वाल्यासारखा, स्त्रियो स्त्रिय असतील, वैश्य असतील, शूद्र, तेही सर्व हे ज्या वेळेस संतांच्या प्राप्तीनं या सगळ्यांचा उद्धार होतो. लहान सहान ओहोळ गंगेला मिळाल्यानंतर वंदनीय होतात, पवित्र होतात. बरोबर आहे का नाही? आज आम्ही पवित्र जरूर नसू, कारण कोणीतरी एखाद्या खळग्याला वंदन केलं आणि अर्धे दिलं असं होत नाही, पण ते खळग ज्या वेळेस गंगेला पोहोचल्यानंतर ते वंद्य होतं, पवित्र होतं. तसं आम्ही ज्या वेळेस संतांकडे जातो, आम्ही पवित्र होतो, आम्ही वंद्य होतो, आम्ही त्यावेळेस भाविक होतो, आणि भाविक झालं का सगळा भार आमचा जो आहे तो भगवंत उचलतो. भगवंत किती दयाळू आहे, किती प्रेमळ आहे. शबर राजा, शूद्र सांगितलं मी, हा शूद्रांचा राजा शबर आहे. लहान मुलगी त्यावेळेस 7-8 वर्षाची असताना लग्न करायचे. तिचं नाव शबरी, आणि विचार ठरला, लग्न ठरलं, स्वयंपाक काय करायचा आपणही आता विचार करतो, काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. तर त्यावेळेस ते भिल्ल असल्यामुळं 1000 पशु आणि 1000 पक्षी एवढा आपण हा आहार बनवू, हा त्या राजाचा आणि राणीचा विचार त्या ठिकाणी ह्या लहान मुलीच्या कानावर गेला. कानावर गेल्यानंतर तिने विचार केला, माझ्या लग्नाकरता जर 1000 पशु आणि 1000 पशूंची पक्ष्यांची हत्या होत असेल, नाही लग्न केलं ते बरं ना. पळाली तिथून. 2 दिवस 3 दिवस 8 दिवस झाले सापडली. इकडे शोध तिकडे शोध, शोध लागला. एक
एक उंट मेलेलं पडलेलं होतं. दुर्गंधी येत होती, त्याच्या आडतीला पाहिजे. इकडून सैनिक आले तर ती हवा व्हायची, पण त्या जवळ कोणी येत नव्हतं वासामुळं. तरी ती त्या ठिकाणी थांबली आणि नंतर तशीच पुढे फिरत फिरत पंपा सरोवर गेली. त्या ठिकाणी मतंग ऋषींचा आश्रम होता आणि मग त्या तिथं गेल्यानंतर एका झाडाच्या आधारानं ती राहू लागली, वर झाडावर राहू लागली. रात्रीची खाली यायची. मतंग ऋषींचा आश्रम ते पंपा सरोवर जिथं स्नानाला यायचे. त्यांचा शिष्यमेळा मोठा होता. पहाटे पहाटे रात्रीतून पहाटेपर्यंत तिथे पूर्ण साफसफाई करून सडा टाकून त्या मतंग ऋषींच्या पाय वाटेला फुलेचा सडा टाकायचा. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, पुढे 6 वर्ष झालं. 1 तप झालं, 2 तप झालं, 5 तप. किती वर्ष ही सेवा केली? 5 वर्ष सेवा. म्हणजे किती वर्ष? 60 वर्ष. 5 तप म्हणजे 60 वर्ष. 12 पंच 60 वर्ष ही सेवा केली. सेवा पूर्ण झाली आणि मग एक दिवस ऋषींनी विचार केला का बस आता ही थकलेली आहे. 8 वर्षाची असताना ती आपल्या तिथं आली, पण ओळख दिली नाही, भेट दिली नाही. पहा किती वर्ष? 60 वर्ष त्यांनी भेट दिली नाही. 12 तप पूर्ण झाल्यानंतर ऋषींनी भेट घेतली आणि कोणी म्हणून विचारलं. त्यावेळेस ही म्हातारी झालेली होती. थर 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 मी म्हणायला लागली, मी शबरी आहे. पण सगळं कथन केल्यानंतर तुला काय पाहिजे असा वर विचारल्यानंतर सांगितलं, मला भगवंताची प्राप्ती पाहिजे आहे. मला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. निर्गुण रूपात नको, सगुण रूपात दर्शन झालं पाहिजे. ऋषी होते काय अशक्य ते अशक्य करणारे. आणि सांगितलं, जा अशा ठिकाणी आश्रम बांध आणि त्या ठिकाणी रोज भगवंताचं नामस्मरण करीत राहा. तिचं आधी नामस्मरण करीत होतीच, पण सद्गुरूची प्राप्ती झाली त्यावेळेस 68 वर्षानंतर सद्गुरूंची प्राप्ती झाली आणि मग भजनाला त्या भक्तीला फळ आलं. एक दिवस भगवंत त्या वाटेने आले. आज मेरे राम जी का आणि रोज त्या ठिकाणी सकाळी सकाळी बोरे आणायचे. दात लावून पाहिजे, आंबट वाटलं फेकायचं, गोड वाटलं टोपलीत टाकायचं. रोज सडा रांगोळी करून त्या ठिकाणी फुलं टाकलेली असायची. आज माझे प्रभू येतील, आज माझे प्रभू येतील. आणि म्हणून रोज प्रभूंचं एवढी ती
फुलांची आरस, ते भोरे अन्न आणि भगवंताचं भजन त्या ठिकाणी तिचं आयुष्य त्याच्यात घडणं सुरू झालं. आणि एक दिवस खरोखर तिकडून भगवान श्रीराम, प्रभू श्रीराम, लक्ष्मणजी आणि सीतामाता शबरीच्या त्या पवित्र अशा आश्रमामध्ये त्यांचं पदार्पण झालं. आणि त्या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर पहिले ते जे बोरं आहेत देवाला दिले, रोज आणायचे आणि देवाला आवडीनं सांगायची, मी गोड आणि खाऊन पाहिलेले आहे. आहेत का नाही? मी खाऊन पाहिलेले आहे. प्रभू खा, प्रभू खा, गोड आहे. आणि प्रभूंनी ते आवडीनं खावा ते बोला. हे दुसऱ्या चरणात आपण विचार करा. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्री पिढेला आणि देवाच्या भेटीला ज्या वेळेस निघाला त्यावेळेस सुदामा म्हणतो, आपल्याकडे असं जायचं तर काहीतरी न्यायला पाहिजे. आता घरात पाहिलं तर असं काहीच नव्हतं नेण्यासारखं. आणि देवानं सुद्धा सांगितलं, मला काहीही लागत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्ति परत मश्नामि प्रयतात्मना. मी कशाचा भुकेला आहे? पत्रम पुष्पम फलम तोयम. आणि आम्हाला जर पान टाकायचं म्हणलं तरी देवाला पान, देवाला फुलानं काय होतं, देवाला फळानं काय होतं, बरोबर आहे का? एक मोठं भर पोहे त्या ठिकाणी सुदाम देवानं भगवंताला करता घेऊन गेले. आणि ते मोठं भर पोहे देवानं 3 भाग केले. एक भाग देवानं खाल्ला, दुसरा घास खायचा रुक्मिणी मातेने धरला, तिसरा घास देवाचा जो वज्र नावाचा पुत्र आहे त्यानं खाल्ला. सगळे यादव गेले पण तो गेला एक घास. सुदाम देवाचा एक मुठभर पोहे. पहा किती शक्ती होते त्या पोह्यात. आणि एक मुठभर पोह्यात सांगितलं सुदामाला काय दिलं? सुदामा
मुष्टीभर पोह्या करता गाव सुवर्णाचा दिधला. गाव जर देव जर मोठभर पोह्या करता सुवर्णाचा गाव देत असत, मग आपण एखादा छोटा हत्ती पिकव नको गाव देऊ आम्हाला, घर तर दे आमचं आमचं. पण मोठभर पोहे पाहून नाही, शुद्ध भाव देखो दिया गाव सुवर्णाचा दिला. आम्ही मस्त काही देतो देवाला, पण त्याच्यात शुद्ध भाव किती हे महत्वाचं. म्हणून शुद्ध भाव कशात आहे आणि तसा भाव ठेवूनच पत्रम पुष्पम फलम तोयो. पत्र चालत, पान चालत, फूल चालले, फळ चालत नाहीच, काही पाणी तर आहे ना एवढं चालत, पण त्याच्यात शुद्ध भाव पाहिजे. आणि भाव नसेल डोंगर द्या काही कामाचा. देव भावाचा भुकेला आणि हाच दुष्काळ. आणि पहा ती फळे म्हणजे खूप नव्हते, काहीतरी बोर, उष्टे बोर, आणि काय दिलं त्याच्या बदल्यात? मोक्ष दिलं भगवंताने. शबरीला काय दिलं? मोक्ष दिलं. परत जन्म नाही, परत मृत्यू नाही, परत जे काय अंतकरणामध्ये राहिलेलं असेल ते सगळं देवाने घेतलं, उच्चिष्ट काढून घेतलं आणि शुद्ध अशी पात्र त्या ठिकाणी शबरी मातेचं केलं. देव अजून काय करायला पाहिजेत आपल्याला? आपण देवाकरता केलं तर देव आपल्या करता खूप काही करतो. ह्या अभंगात सर्व तेच सांगितलेलं आहे. विठ्ठल पुढे सांगतात, एक दिवस दुर्वास मुनी हस्तिनापूरमध्ये, त्यावेळेस पांडव वनवासात होते आणि दुर्योधनाकडे आल्यानंतर आता राजा हस्तिनापूर आहे आणि त्या ठिकाणी खूप पाहुणचार केला दुर्वास ऋषींचा. ते 10,000 ऋषी होते, एक नाही दोन नाही, 10,000 ऋषी. आणि एवढा पाहुणचार त्या ठिकाणी मनसोक्त तेही राहिले. मनसोक्त पाहुणचार दुर्वास ऋषींनी त्या ठिकाणी खाल्ला आणि ते संतुष्ट झाले दुर्योधनावर. आणि दुर्योधनाला विचारलं, आम्ही तुझ्या सेवेमध्ये अति संतुष्ट झालेलो आहे, काही मागायचं तर मागून घे. त्यांनी विचार केला दुर्योधनानं, मागायची वेळ आली ना तर मागूनच घ्यावा. पण पहा, स्वतः करता नाही मागितलं, कोणाकरता मागितलं? पांडवांकरता मागितलं. आम्हाला जसं तुमची सेवा करण्याचा योग आला आणि त्या रूपानं आम्हाला पुण्य पदरात पडलं, असंच मलाही वाटतं का तुम्ही सगळ्यांनी आमचे जे बंधू आहेत पांडव, ते कुठे आहेत? वनवासात आहेत. त्यांच्याकडेही थोडी पुण्याची भर टाकावी, त्यांच्याकडेही तुम्ही जावं, त्यांचाही आदर सत्कार घ्यावा, असं आम्हाला वाटतं. आता हे बोलणं योग्य होतं का?
10,000 ऋषी आणि वनवासामध्ये तिथं तर राजेशाही कारभार होता का? पण योगायोग असा होता, धर्मराजाच्या भक्तीला प्रसन्न होऊन सूर्यदेवानं एक थाळी दिलेली होती. पण त्याच वेळेस सूर्यदेवानं सांगितलं होतं धर्मराजाला, ब्राह्मण तू 10,000 लोक जेव घाल, कितीही घाल, ती कमी पडणार नाही. त्याच्यानंतर तुम्ही जेवण करायचं. बरं काही नाही का? आधी कोणी? ब्राह्मणांनी किंवा जे असतील अतिथी त्यांनी. दुसरं कोणी? तुम्ही करायचं. आणि तिसऱ्या वेळेस द्रौपदीला जेवण आटपलं, द्रौपदीचं त्या थाळीचं कार्य संपलं. आता इकडं ना जर सांगितलं होतं दुर्योधनानं का असं दुपारच्या वेळेला तुम्ही तिथं पोहोचा. आता दुर्योधनाला माहित होतं दुपारपर्यंत सगळ्यांचे जेवण आटपतात, थाळी धुवून ठेवल्याशिवाय राहत नाही. आणि त्याच टायमाला हे दुर्वास ऋषी आणि राजा धर्माकडे म्हणजे पांडवांकडे आले वनवासात असताना. आणि धर्मराजाला सांगू लागले, आम्हाला भूक लागलेली आहे, जेवण वेळ टळून गेलेली आहे आणि आम्हाला थोडी स्वयंपाकाची जरा सोय करा, आम्हाला जेवण करायचं आहे. आजच्या सारखंच आहे, घरात साखर आहे का नाही जसं आपण पाहत नाही, फक्त ऑर्डर सोडून देतो. 5 कप चहा ठेव, चहा पावडर आहे, साखर आहे का नाही. तसंच धर्मराजाने सांगितलं द्रौपदीला, कर स्वयंपाक. आता 10,000 लोकांचा स्वयंपाक होता. ऑर्डर सोडून तर मोकळे झाले धर्मराजा. द्रौपदी वाढती संकट आला का? तर थाट धुतलेलं होतं, ती जी थाळी होती ती धुतलेली होती. आता वेळ राहिलेली नव्हती आणि त्यांनी सांगितलं, आम्ही फक्त स्नान करून येईपर्यंत आम्हाला स्वयंपाक तयार पाहिजे, कारण खूप भूक लागलेली आहे. खूप धाक पडला, काय करावं. आणि मग आता विचार केला, पांडवांना त्या ठिकाणी बोलून किंवा त्यांची विनंती करून या ठिकाणी उपयोग होणार नाही. येथे भरोसा होता द्रौपदीचा. द्रौपदीचा अति भरोसा होता. किती प्रेम होतं. एक दिवस नारद महर्षी देवाकडे आले आणि नारद महर्षींना विचारलं, देवा, तुझी लहान आणि लाडकी आणि सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा आहे. पण लहान आहे इथपर्यंत ठीक आहे, पण लाडकी शब्द हा तो तिकडे दिलेला आहे. कोणाला? द्रौपदीला दिलेला आहे. तुझी सख्खी आहे पण लाडकी शब्द कुठे गेला? द्रौपदीकडे गेला. असं का? मग देवानं सांगितलं, महर्षी तुम्हाला पाहायचंच का? म्हणे मग पाहावंच लागेल. पाहिल्याशिवाय मला ती लाडकी का ही लाडकी कसं समजत, आणि का द्रौपदी लाडकी हेही समजत. आणि मग सांगितलं, जाय सुभद्रेकडं आणि सांग तिला देवाचं बोट कापलेलं आहे. नारद महर्षी सुभद्रेकडे गेले आणि सांगू लागले, देवाचं बोट कापलेलं आहे म्हणे. ती म्हणते, इथं काहीच नाही, मग मी काय करू आता? माझ्याकडे रुमाल असतात, त्यावेळेस रुमाल नव्हता, आणि जे नेसलेलं आहे ते भरजरी आहे, ते नाही फाडू शकत मी बांधण्याकरता, आणि दुसरं फडकं नाही. महर्षी जरा इकडे तिकडे पहा, माझ्याकडे काही नाही. आणि मग तिथून परत द्रौपदीकडे गेले आणि द्रौपदीला विचारलं, देवाचं बोट कापलेलं आहे. तिनं सगळं बाजूला सोडलं आणि तिच्या अंगावर का काही तिदाशी होती का? महाराणी होती, 5 पतींची आणि हस्तिनापूरची महाराणी होती. तिनं पाहिला नाही, विचार नाही केला. भरजरी वस्त्र फाडलं आणि महर्षींकडे दिले. जा, माझ्या कृष्णाचं बोट आधी बांधा, रक्त वाहत असेल पहा, जा लवकर. आणि मग सांगण्याची सुद्धा गरज पडली नाही नारद महर्षींना. का
करता एक चिंधी दिली होती ना, आणि ती परत कुठे उपयोगी आली? भगवंतानं, नाही का? ज्यावेळी द्रौपदीला विवस्त्र करण्याची वेळ आली, द्रौपदी पांचाली सभे माती आपल्या आयुष्यात तसंच आहे. ध्यानात घ्या, कोणी नाही रे कोणाचं. आपण म्हणतो हा माझा, तो माझा, माझा पाहुणा मंत्री आहे, आमदार आहे, खासदार आहे. कोणीच नाही. शेवटच्या वेळेस आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देणे विन जीवा सुख नोहे. तेवढाच आपल्याला सुख देणार आहे. म्हणून प्रपंच करीत असताना कामामध्ये काम, काही म्हणा भगवंताचं ध्यान असू द्या. आपल्याला भगवंताचं ध्यान असू द्या. त्यावेळेस भगवंत आपल्याकडं ध्यान ठेवल्याशिवाय राहणार. आणि हेच झालं का ते वनवासात असताना सुद्धा भगवंताची भक्ती त्यांनी कधी सोडली नाही. आणि म्हणून तिने विचार केला का भीमाला सांगून उपयोग नाही, अर्जुनाला सांगून उपयोग नाही, नकुल सहदेवाला सांगून उपयोग नाही. आता त्यालाच आठवा. आणि म्हणून त्याचा धावा सुरू केला. भगवंता हे आता जर हे दुर्वास ऋषी आणि जर ह्या ठिकाणून उपाशी गेले तर यांचा शाप, नावच त्यांचं दुर्वास आहे. जवळ वासच नको त्यांचा. जितका दूर असेल तितकं बरं. म्हणून भगवंत त्या ठिकाणी धावून आले. आणि धावून आल्यानंतर भगवंतानं पहिल्यांदा विचारलं, मला माहित आहे कामाच्या टायमाला तू माझा धावा करते, काम नसेल तर धावा करी. पण आता असं कर, मला पहिली भूक लागलेली नंतर काम सांग. आता होतं का काही? द्रौपदी म्हणते मी त्याच्याच करता तुझा धावा करते, तू अजून आता नाही का दुष्काळात 13वा महिना शिल्लक जर काही नाही. तुलाही माहितीये कृष्णा का ती अक्षय स्थळी धुतल्यानंतर तुलाही माहितीये माझ्याकडे काही शिल्लक राहत नाही. आणि आता तुला वाढू कसं वाढू? भगवंताने सांगितलं मी जेवण केल्याशिवाय काहीच करू शकत नाही. मला काही का होत ना, आधी जेवणाचं कर. तिनं सांगितलं होणार नाही कृष्णा. भगवंतानं स्वतः सांगितलं का ती भाजी हलवायची. पहिल्या लाकडी उन्हातल्या पड्या असायच्या आणि आता वनवासात असताना त्याला फुटी असायच्या. आणि भगवंतानं सांगितलं जी पळी आहे ती चिरकी आहे, तिच्यात भाजीचं पान अटकलेलं आहे, तेवढं भाजीचं पान काढ आणि मला खाओ. आणि तेच केलं. भाजीचं पान घेतलं, पाहिलं एक अटकेलं होतं. आणि मग त्या द्वारकेच्या राजानं आवडीनं ते पान भाजीचं खाल्लं आणि 10,000 ते दुर्वास ऋषी ढेकर देऊन तृप्त झालं. हेच महाराज तिसऱ्या चरणात सांगतात.
न मिळेचे अन्न आणि काय करतो मागे भाजी पान द्रौपदीसी. आता ही कोणाकरता मागितलं, स्वतः करता मागितलं का द्रौपदी करता मागितलं? द्रौपदी करता, भक्ता करता मागितलं. आणि ज्यावेळेस ती पान खाल्लं एक भाजीचं 10,000 त्या दुर्वासा ऋषींनी ढेकर देऊन तृप्त झाले. आणि आता विचार केला द्रौपदीला जर स्वयंपाक केलेला असला आणि आता आपल्याला एक घास खाण्याची इच्छा नाहीये, करायचं काय? धाक पडला त्यांना, विचार करू लागले आता करायचं काय? त्यांनी सांगितलं इथूनच पळा, नाहीतर जर आपण तिथं गेलो आणि तो स्वयंपाक पडलेला असला तर असा धर्म आहे तो शाप दिल्याशिवाय राहणार. आणि त्यांचा शाप चुकवायचा असेल तर इथूनच पळून चला. विचार करा, देवाचं कार्य कर्तृत्व महान. आणि म्हणूनच आमच्या आयुष्यामध्ये त्याचं पदार्पण होण्याकरता आम्ही त्याची भक्ती अखंड केली पाहिजे. त्याच्या भक्तीशिवाय आमचा जन्म व्यर्थ आणि वाया आहे का? जन्म कशा करता दिला, आयुष्य कशा करता, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे, किंवा ह्याच जन्मी ओळखी करा आत्मारा संसार संभ्रम होऊ नका. एवढाच, हाच जन्म. याच्यानंतर पुढचे जे जन्म येतील त्या जन्मामध्ये तुम्ही म्हणलं ना मेंढरांचा खूप मोठा, आपण विचारलं ना किती मेंढरा आहे तुमचे, ते म्हणतात 700 आहे. मग एवढे रात्रीचे एका ठिकाणी असतात का? एखादा फेटा बांधतो का त्यांच्यात? कळपच मोठा आहे पण तिथं काही नाही, म्याशिवाय काही नाही. म्हणून आपलंही आयुष्य तसं जाऊ देऊ नका. एकाने आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी आपल्याला जीवनेश्वर कडबाबांनी हे सर्व दाखवून दिलेले आहे. आपल्याला फक्त त्यांचा वारसा घेऊन पुढे चालायचा आहे. एवढं जरी केलं तरी तो भगवंत आपल्या झाल्याशिवाय राहणार नाही. द्वारकेचा राजा 56 प्रकारचे रोज भोग घेणारा. हे का जेवणामध्ये अनेक प्रकार असते. आणि असा राजा स्वतःच राज्य सोडून आणि पांडवाला राहत, पांडवांकडे राहत. ज्ञानदेव म्हणे द्वारकेचा राणा पांडवा. अर्जुनाची भक्ती श्रेष्ठ होती. किती श्रेष्ठ होती? गरुडाला एक दिवस अहंकार झाला का माझ्यासारखा भक्तच नाही कोणी. देवाचा श्रेष्ठ जर भक्त कोणी असेल तर मी आहे. का? तर देवाला मी माझ्या पाठीवर वाहून नेतो म्हणून मी देवाचा श्रेष्ठ भक्त आहे. आणि आपल्या भक्ताचा थोडाही अहंकार देवाला सहन होत नाही. हे काय देवाला समजलं गरुडाला अहंकार झालेला. आणि म्हणून एक दिवस त्यांनी गरुडानं निरोप पाठवला आपल्याला अर्जुनाकडे जायचं आहे, लवकर ये. गरुडाला देव बसले, अर्जुनाकडे गेले. द्रौपदी मांडी घालून बसलेली होती. मांडीवर अर्जुनाचं डोकं होतं आणि मस्त मालिश करीत होती द्रौपदी अर्जुनाची. देव गेल्यानंतर देवाने सांगितलं थांब, अर्जुनाचं डोकं माझ्या मांडीवर घे. देवानं अर्जुनाचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. गरुडाला तिळपापड झाला, खूप राग आला. का? मी एवढा श्रेष्ठ भक्त असताना आयुष्यात माझं डोकं भगवंतानं त्यांच्या मांडीवर घेतलं नाही. आणि या अर्जुनाचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन आणि देव कुरवाळत आहे. देव एवढ्यावर थांबले नाही. 5 मिनिटं देवांनी ते डोक्याची मालिश केली आणि मग सांगितलं गरुडा ये, तुझ्या मांडीवर घे अर्जुनाचं डोकं. आता थोडा राग आला असं आपल्यात तरी असं सण होतं का?
पण मालकाची आज्ञा होती, घ्यावा लागला. अर्जुन अगदी झोपलेले होते आणि सर्वांगातून श्रीकृष्ण 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 असा ध्वनी उमटत होता. तोंड बंद होतं. गरुड पाहतोय, अर्जुनाचं तोंड बंद आहे, पण श्रीकृष्ण ध्वनी मात्र चालू आहे. आणि त्यावेळेस पाहिलं तर अर्जुनाच्या प्रत्येक रोमारोमात भगवंताचं नामस्मरण चालू होतं. एवढी भक्ती श्रेष्ठ ही अर्जुनाची होती. म्हणून द्वारकेस सोडून दिली आणि सेवा करण्याकरता हस्तिनापूरमध्ये आला. तिळवराधारी होया भीम. गरुडाला अहंकार झाला म्हणून हे संकट आलं सेवा करण्याचं. आणि पाहिलं खरंच खर श्रेष्ठ अशी भक्ती आहे. आणि म्हणूनच देवाला प्रिय असा हा अर्जुन भक्त आहे. देवाचा प्रिय आहे, देवाचा लाडका आहे. आणि मग गरुडाने मी त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी डोई ठेवली आणि सांगितलं, देवा अहंकारामुळे मी खूप मोठा श्रेष्ठ भक्त समजत होतो, पण अर्जुन खरोखर श्रेष्ठ आहे, खरोखर श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच मला सुद्धा अहंकारामुळे अज्ञानपण आलं, लोभ वाढला होता. आणि मांडी ज्यावेळेस अर्जुना करता दिली त्यावेळेस क्रोधही वाढला होता. आणि आता हे सर्व तुमच्या कृपेने त्याचा लय झालेला आहे. आणि पहा, असा जो भगवंत आहे, ज्यावेळेस ते महायुद्ध झालं त्यावेळेस त्या युद्धावर स्वतः सारथी देव झाले. सारा दिवस रथ हाकायचा, रथ सोडला का घोड्यांचं चारा पाणी, सकाळी त्यांना स्नान घालणं, आंघोळ घालणं, रथ हाकणं, खरारा करणं, एवढं दिवस होता अर्जुनाच्या रथावर करायचे. आणि संकटांचा विचार जर केला आम्ही, बाळपणीची आपल्याला माहिती आहे, दुर्योधनानं खिरीमध्ये विषाचा प्रयोग केला, अग्नीत जाळून पाण्यात पडून मारण्याचा प्रयत्न केला. देवानं सर्व ठिकाणी वाचवले, पण युद्धामध्ये एवढं मोठं कार्य केलं, एवढं मोठं संकट ह्या अर्जुनावरच निभावलं. आपल्याला माहित आहे की जे भीष्म पितामह होते, हे अशा अर्जुनासारखी किती खाऊन टाकलं असतं त्यांनी. का? इच्छावर्णी होते, मरण नव्हतं. ज्यांच्याकडून विद्या घेतली अर्जुनानं, जे गुरु आहे अर्जुनाचे, असे जे द्रोण आहे कमी होते. जो कर्ण आहे मोठा बंधू, हा कमी होता शक्तीनं, सामर्थ्यानं.
कृपाचार्य कमी होते? कोण योद्धा त्यांच्यात कमी होता सांगा ना? मोठे मोठे योद्धे होते. आणि एवढ्या भीषण युद्धामध्ये अर्जुनाला थोडा सुद्धा धक्का लागू दिला, थोडा सुद्धा नाही धक्का लागू दिला. आणि युद्ध त्या ठिकाणून अलामत जिंकून घेतला. कौरवांचा त्या ठिकाणी पराभव झाला. एवढंच नाही, किती मोठं संकट वाचवलं, किती मोठ्या संकटात देवाला आधार दिला. हे संकट सगळ्यात मोठं आहे. आपण एकदम थोड्या वेळ 5-10 मिनिटं फक्त मागच्यांनी बोलू नका. मला माहिती कदाचित टाइम संपला म्हणून मी लक्ष आहे माझं. थोड्या वेळ मी तरी एकदम धावती घेऊन राहिलो. एक संकट जे होतं ते फार मोठं होतं. बाकीचे संकट तर जाऊ द्या, पण जे आपल्यासारखं आपल्याला जे अखंड संकट आहे त्याला मोह म्हणतो आपण. इकडे लक्ष द्या, मोहाचं संकट फार मोठं आहे. अर्जुनाला ज्या वेळेस आमने सामने युद्ध सुरू झालं त्याच दिवशी कळालं होतं का आज युद्ध आहे. 6 महिन्यापासून तयारी चालू होती युद्धाची. वर्षापासून ट्रेनिंग चालू होतं. 14 वर्षामध्ये युद्धाचं ट्रेनिंग घेतलं. बरोबर आहे का नाही? वनवासाच्या काळामध्ये युद्धाचं ट्रेनिंग घेतलं अर्जुनानं. हा, पुढे आले का असं करील तसं करील, भीमदादा म्हणतो त्याच्या मांड्या फोडेल. आणि ज्या वेळेस एकदम आमने सामने आले, रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घ्यायला लावला भगवंताला. आणि ज्या वेळेस अर्जुनानं पुढच्या सैन्याकडे दृष्टी टाकली आणि मग अर्जुन देवाला म्हणतो, हे सगळे माझेच आहे, माझे गुरु आहेत, माझे आजे पंजे आहेत, माझे चुलत भाऊ आहे, माझे मेवणे आहे, माझे साले आहेत, सगळे माझे आहेत. आणि आता हे माझे असताना मारू कसा? मोह सुटला का नाही? आणि हाच मोह भगवंतानं सांगितलं होतं आणि आजही आपण त्याला मान्यता देतो. वीरगतीला प्राप्त झाली तर स्वर्ग प्राप्त होतो. बरोबर आहे का नाही? युद्धामध्ये वीरगती प्राप्त झाली तर स्वर्ग मिळतो. पाठीमागे जर पळाला नरकाची प्राप्ती. आणि जर जिंकला काय मिळतं माहिती? अहो, राज्य मिळतं. आहेत का नाही? आणि अर्जुनानं तिथून असं सांगितलं का ह्या रक्तरंजित राज्यापेक्षा आम्हाला असंच भिक्षा मागून खाऊ. असेही 14 वर्ष भिक्षा मागून खाल्ली. इकडून तिकडून कंदमुळे असं तसं फिरलो हिंडलो, असंच राहू. देवा आम्हाला काही युद्ध करायचं मोहामध्ये. आणि हे मोह जो आमच्यावर पडलेला आहे, हा, वेळेवर कशाला तो मरत नाही. आहेत का? पिकावरही पडला तर लवकर जात नाही आणि आमच्यावरही आला तरी लवकर जात. म्हणून आमच्या आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरीला स्थान असू द्या. त्यानं मोह जातो असं म्हणतात. अर्जुनाचा गेला होता. आणि हे संकट फार मोठं आहे. आणि ह्या संकटातून अर्जुनाला अगदी सही सलामत बाजूला केलं. एवढंच नाही, एवढं करून थोडा अहंकार झालेला होता अर्जुनाला का मी युद्ध जिंकलं, मी युद्ध जिंकलं. एवढा अहंकार झालेला होता. आणि मग शेवट सर्व झाला. शेवट सर्व झाला. रथ बाजूला घेतला आणि मग भगवंतानं सांगितलं, अर्जुना उतरा खाली. आता अर्जुन खाली उतरला. वर एक वानर बसलेला होता. ध्वजस्तंभे वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंग धरो. अर्जुनेची माऊली सांगतात तर ते वानर नव्हतं, मूर्तिमंत शंकर भगवान. आणि त्यांनाही उतरवलं. रथाचे घोडे सोडायला लावले आणि
आणि भगवंत हळूच खाली उतरले ना अर्जुना सांगितलं पळ पटकन बाजूला होय बाजूला लवकर आणि असे लांब अंतरावर जाऊन उभं राहिले तोपर्यंत एवढा स्फोट झाला एवढा त्या रथाचा स्फोट झाला का जसा आपण आता नेहमी पाहतो असा स्फोट झाला विठ्ठल मनुष्याला अहंकार असतो शेवटी रथाचा स्फोट होणारच